तर नाणे टांगसाळपासून पुढं आलं तर इथे एक छोटी इमारत दिसते समोरून बघ. इथं दोन्ही साईडला 2 हत्ती आहेत आणि इथे एक फुल कोरलं आहे. थोडं खराब झालं आहे पण हत्ती एकदम स्पष्टपणे दिसतात. आत आलं इथं सगळ्यात महत्त्वाचं आणि एकदम वैशिष्ट्यपूर्ण 2 मोठं हौद आहेत आतमध्ये गोल. रांजण कसं असते रांजण आतमध्ये बघा किती खोल आहे. पडला चुकून जरी पडला तोल गेला वर येणे नाही. बघा ना पूर्ण असं आतमध्ये गाढा कसा असतो गाढा. मला वाटतं नाही म्हटलं तरी 8-10 फुटाचं खोली असावी. खूप खोल आहे आतमध्ये. इथे काय आणि इथे काय यात थोडं पाणी आहे. सेम आकाराचे 2 मोठे घडे आहेत. आता हे घडे कशाला असावेत. पुढं नाणे टांगसाळ आहे. नाणे टांगसाळमधनं जे नाणं पडले ते यामध्ये भरलं गेलं असावं मे बी. दुसरा काही याचा उपयोग नाही. म्हणजे जेल होऊ शकते. काळी कोठडी डायड माणसाला यामध्ये टाकायचा. काळ्या जी शिक्षा बसते त्याला मस्त आरामशीर. आणि राजसदर आहे पुढं. राजसदरवरनं त्या माणसाचा गुन्हा दाखल करायला की इथून त्याला काढायचं आणि तिकडे न्यायचं हेही असू शकतं. पण नाणे टांगसाळ इथं असल्यामुळे हे नाणे साठवून ठेवण्याची जागा या 2 जागा असावेत. कारण आकार पण तसंच आहे पूर्ण गोल असा. जेल असती तर असं नसतं आकार. पूर्ण गोल आहे. रांजणचा घाडा कसा असतोय रांजणाचा घाडा तसाच सेम आहे मोठ्या आकारात. नाही म्हटलं तरी 10 फूट उंची आणि 8-10 फूट असा व्यास आहे. चला आता आपण पुढं मंगळादेवीचं मंदिर बघू.